नमस्कार. 1997 पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहिरी टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच पराक्रमी पुणेकर. आजचा हा 20वा दिवस. साधारणतः 200 दिवस आपल्याशी संपर्क साधावा अशा प्रयत्नामध्ये मी आहे. म्हणजे आज आपण 10% आपण मजल गाठलेली आहे. परीक्षेमध्ये 40%, 50%, 60%पर्यंत मार्क सहजपणाने पडतात आणि त्याच्या पुढची जी वाटचाल मार्क जास्त मिळण्याकरता जी करतो ती वाट मात्र अतिशय खडतर अशा प्रकारची वाटचाल असते. ती एवढी सोपी नसते. सुरुवातीला जेवढे सहज मार्क मिळतात, पुढे मार्क मिळवण्याकरता अत्यंत परिश्रमही करावे लागतात आणि मनाचं कॉन्सन्ट्रेशनही असावं लागतं. दिवसेंदिवस मी आपल्याशी बोलण्याचा जो प्रयत्न करतो आहे, माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलेलं आहे की आता आपलं अजून कॉन्सन्ट्रेशन कामावरचं आणि अभ्यास जास्त करण्याची आवश्यकता आहे. काल आपण एका मुद्द्यापर्यंत येऊन थांबलो होतो. तो मुद्दा असा होता की दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. आणि म्हणून काल जो विषय मी मांडला होता त्या विषयाच्या अनुषंगाने काही लोकांचे माझ्याकडे फार चांगले रिपोर्ट्स आले. एक अभय बक्षी म्हणून आहेत, अमेरिकेत असतात. इथे एका छोट्याशा कार्यक्रमामध्ये माझा आणि त्यांचा परिचय झाला आणि जोपर्यंत त्यांचं पुण्यामध्ये वास्तव्य होतं त्या वेळेला जेव्हा काही गोष्टींची आवश्यकता असायची, मग ती इंटेलेक्च्युअल पद्धतीची असेल, काही फायनान्शियल मदतीची असेल किंवा मी जे काही मांडतो त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता असेल, तेव्हा ते हिरिरीने सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होत होते. असा एक काल गोष्ट घडलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आमचे एक संजय कुलकर्णी म्हणून मित्र आहेत, त्यांनी मला आवर्जून सकाळी फोन करून सांगितलं की कालचा जो विषय तू सांगितलेला आहेस तो अत्यंत पिन पॉइंटेडली आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. असे 2 विषय त्याच्यामध्ये आले. आता म्हणून त्या विषयाच्या अनुषंगाने पुढं जेव्हा जायचं मी म्हणतो तेव्हा मला मागची एक घटना आठवते. साधारणतः एक 10 वर्षापूर्वी जेव्हा अण्णा हजारेंचं आंदोलन भारतभर मोठ्या जोमामध्ये सुरू होतं आणि ती लढाई सगळी भ्रष्टाचाराच्या विरुद्धची आणि अन्य काही विषयांच्या संदर्भातली होती. आणि त्यावेळेला पुण्यामध्ये एका कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. ज्यांनी त्या कार्यक्रमाचे नियोजन केलं होतं संस्थेने, त्याचे पदाधिकारी हे माझ्या संबंधातले होते. आणि कॉन्फरन्स एक 4 दिवस आधी काही निमित्ताने मी त्यांना फोन केला आणि फोन बोलताना त्यांनी मला सहज विचारलं की अरे तू सध्या काय करतोस. यावेळी मी सातवाहन ते लोकमान्य टिळक अशी महाराष्ट्राने देशाला दिलेली नेतृत्व परंपरा याच्या अनुषंगाने काही लोकांसमोर मांडणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ते 5 मिनटं माझ्याशी बोलले आणि त्याला तो सगळा विषय आवडला आणि मला म्हणाले की अरे अशी एक आमची कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्स दिवसभराची आहे, त्याच्यात तू सहभागी हो. तर मी म्हटलं माझी तर कुठली संस्था नाही, मग मी कसं काय त्या ठिकाणी येणं उचित आहे. मला म्हणाले मी तुला परवानगी देतो आहे, मग तुला काय अडचण आहे. म्हटलं मला काय अडचण नाही. एका अर्थाने वाईल्ड कार्डद्वारे मला त्या ठिकाणी एंट्री मिळाली असं म्हणायला हरकत नाही. त्या दिवसभराच्या त्या चर्चासत्रांमध्ये मी सहभागी होतो, विविध लोकांची मतं ऐकत होतो. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा परत सगळे ज्या कन्क्ल्युजनसाठी बसले आणि लोकांना आपापली मतं मांडण्यासाठी त्या ठिकाणी संधी उपलब्ध होती. ती संधी घेऊन काही मी म्हणण्याचा प्रयत्न केला. मी जे काही म्हटलं ते 4 मुद्दे प्रामुख्याने होते. एक, त्यांना मी असं म्हटलं की आपल्याला काय करायचं आहे ह्याचं पहिले लक्ष निश्चित करा आणि हे लक्ष निश्चित केल्यानंतर आपल्या हाताशी साधनसामुग्री काय आहे ह्याचाही अदमास घ्या. आपल्या हाताशी काहीही साधनसामुग्री नाही असं असलं तरी अडचण नाही, पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग, मी त्यांना असं म्हटलं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर मीच काढलं पाहिजे ह्याच्या अहमहिकेने मी जाण्याची आवश्यकता नाही किंवा त्याच्या कुठेतरी अभिमानामध्ये जाण्याची गरज नाही. आपल्या पूर्वजांनी पूर्वी काय ह्या गोष्टींवरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला ह्याचा थोडासा आढावा घ्यायला हरकत नाही. कदाचित त्याच्यातून आपल्याला चांगली उत्तरं सहजपणाने मिळू शकतात आणि सहजतेने आपण गोष्टींमध्ये बदल आणू शकतो. आता एवढे मुद्दे मी मांडल्यानंतर त्या सभेचे जे संयोजक होते त्यांनी मला मध्ये थांबवलं आणि मला खाली बसायला सांगितलं की आता ह्याच्यापुढे तू काही बोलू नकोस. आता हा किस्सा सांगण्यासाठी मी आपल्याला सांगितलं नाही, मी काय सांगतो आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. जो विषय आत्ता मी आपल्याशी बोलतो त्याच्याशी जोडलेला आहे की जेव्हा मी असं म्हणतो की व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी ह्याचा एक उत्तम संयोग देण्याची आवश्यकता आहे, ह्या गोष्टीमध्येच
आत्ता जो भ्रष्टाचाराचा थैमान जे आपण अनुभवतो आहोत त्याला पूर्णपणाने उत्तर आहे. आपण बऱ्याच वेळा आपण बोलतो, गड किल्ल्यांच्या अनुषंगाने आपण म्हणतो की ह्या ठिकाणचे गड किल्ले किती भक्कम आहेत, अजूनही 200 वर्षे 400 वर्ष झाली तरी चिरा कुठेही निखळलेला नाही. आणि आत्ताची बांधकामं बघा ती किती मजबूत आहेत, अशी आपण तुलना करतो आणि म्हणतो त्यावेळचे कारागीर किती श्रेष्ठ दर्जाचे होते आणि आताचं कसं आहे. त्यावेळेही कारागीर होते, ते कसबी होते, आजही कारागीर आहेत, तेही कसबी आहेत. फरक कुठं पडलेला आहे तर फरक आपल्या संकल्पनेमध्ये फरक पडलेला आहे. आपल्या पूर्वजांनी जी संकल्पना केली होती त्या संकल्पनेपासून आपण कुठेतरी फारकत घेतली, म्हणूनचा हा प्रश्न आहे. त्यावेळेस ज्या गोष्टी घडायच्या त्या गोष्टी घडण्यामध्ये जे कोण कारागीर होते, जे काम करणारी माणसं होती, त्यांची त्याच्यामध्ये उपजीविका तर असायचीच असायची, पण त्याच्याबरोबर एक सामाजिक बांधिलकीचा भाव त्यांच्यामध्ये असायचा. की कुठेतरी असा विषय असायचा की मी जे काही काम करतो आहे ते उत्तम पद्धतीचं काम झालं पाहिजे, माझ्यानंतरच्या येणाऱ्या कैक पिढ्यांना त्याचा नीटपणे लाभ घेता आला पाहिजे. रोज रोज त्याच गोष्टी करता त्याला झगडण्याची आवश्यकता भासता कामा नये, कारण हा समाज सगळा माझा आहे. आत्ताची जी आपण व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी याची फारकत घेतल्यामुळे आपली अडचण अशी आहे की एखाद्याच्या व्यवसायाबद्दल जर आपण काही बोलायला लागलो तर सहजपणाने म्हणतो, अरे तो त्याचा व्यवसाय आहे ना, तो ते तसंच करणार आहे. म्हणजे एका अर्थाने तो चुकीचं काही करणार आहे ह्याला आपण सँक्शन देतो, कारण त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकीचा अभाव असतो आणि मला ह्याच्यातनं काहीतरी घवाड घ्यायचं आहे अशा प्रकारचा जास्त भाव त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे काम जरी चांगल्या दर्जाचं नसलं तरी हरकत नाही, पुन्हा परत त्याचं काम निघणार आहे आणि मला पुन्हाच काम मिळणार आहे. म्हणजे आपण प्रगतीच्या दिशेने न जाता असलेल्या ठिकाणीच एका दुश्चक्रामध्ये आपण स्वतःला अडकवून घेतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी ज्या प्रकारची कामाची पद्धत होती, ज्या प्रकारचा कामाच्या प्रकारामध्ये भाव होता, तो भाव पुन्हा परत जागृत करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचं माध्यम आहे पर्यटन, की ज्या माध्यमातून आपण गावोगावी जाणार आहोत एक वेगळा विषय घेऊन, आणि त्या विषयाच्या अनुषंगाने पुढं आपल्याला वाटचाल करायची. ते करण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपल्या इथल्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आपल्याला सहजपणाने दिसतील. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जे आत्ता सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियामधून मी जे वाचतो आहे त्याच्यामधून पुन्हा आपण भाबडेपणाच्या आहारी कुठंतरी जायला सुरुवात झाली आहे असं माझं मत आहे. एकंदर ह्या प्रकारचं वातावरण आहे की आता चीनच्या विरोधामध्ये सगळे जग अत्यंत नाराज झालेलं आहे. त्यामुळे चीनमध्ये जेवढ्या काही गुंतवणुकी झालेल्या आहेत त्या गुंतवणुकी चीन काढून घेणार आहे आणि त्या गुंतवणुकी सगळ्या भारतामध्ये येणार आहेत आणि ह्या ठिकाणी मोठी रोजगार निर्मिती होणार आहे आणि आपल्याला भरपूर अमाप पैसे मिळायला लागणार आहेत आणि आपण सगळे सुखासमाधाने आपण जीवन जगणार आहोत. असा कुठंतरी मनामध्ये आपल्यामध्ये एक भाबडा आशावाद आपण आकारण जागृत केलेला आहे आणि तोच भविष्य काळामध्ये धोक्याचा ठरू शकतो असं मला वाटतं. कारण चीनमधून जसे लोक त्या ठिकाणच्या गुंतवणुकी काढून घेतील तसं चीनच्या बरोबर सहकार्य करणारे जे जगातील लोक असतीलच ना. चीन एकाकी पडला असं होणार नाही. एक सहज घटना आठवली की माझ्या परिचयातल्या एका जणाकडे काही मोठा प्रॉब्लेम झाला होता त्याच्या सहकार्याबाबत, आणि मग तो मित्र तावातावाने म्हणाला की मला त्याचा भयंकर राग आहे. मी एक आदमास घेतला आणि त्यांना म्हटलं, तुला असं वाटतं का की त्यांनी येऊन तुझ्या पायाशी लोळण घ्यावी? म्हणजे मग हो म्हटलं, त्यांनी माझ्या पायाशी लोळण घेतली पाहिजे. तर मिळाले असं होणार नाही. त्याला 2 कारणं आहेत. एक पहिलं कारण म्हणजे तुझी तेवढी मोठी उंची नाही की त्यांनी तुझ्या पायाशी यावं, आणि तो जे काही त्याचं आयुष्य जगलेलं आहे त्याचंही काही प्राक्तन आहे की ज्या प्राक्तनामुळे तुझ्या पायाशी येण्या वाचून तो वेगळा मार्ग काढू शकतो. तीच भूमिका चीन आणि आपल्या बाबतीत आहे की चीनला सगळं जग सोडून देणार आहे आणि वाऱ्यावर टाकणार आहे, तो एकाकी पडणार आहे आणि आपल्या इथे मात्र भरभराट होणार आहे. असं घडणार नाही. चीन जे काही करतो आहे ते चीनी डावपेच म्हणून सगळे करतो आहे हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि हे लक्षात घेतलं तर उत्कर्ष आहे. आणि म्हणून आत्ताचा जो आपला विषय चाललेला आहे त्या विषयाला थोडंसं उद्यापुरतं मी एक स्वल्पविराम देतो, थोडासा विषय डायव्हर्ट करतो आणि उद्याचा विषय जो आहे तो आपल्या नजरेच्या धाकामध्ये आपल्या सीमारेषा सुरक्षित ठेवणारे
पैठणचे सम्राट सातवाहन आणि अजस्त्र भिंतीच्या आड आपलं चेहरा लपू पाहणारा चीन असा उद्यापुरता विषय आहे. धन्यवाद.